हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्याचा जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर दिवाळीच्या आधी संपूर्ण सगळं काही आवरून झालेलं होतं, तरीही या कामांपासून आपल्याला काही छुटकारा नाही. किंवा शनिवार म्हटलं ना तर त्या दिवशी मी आवर्जून ही कामं करतच असते. कारण घरामध्ये धूप वगैरे जाळला जातो किंवा काही आता दिवे वगैरे म्हणा, आणि जरी आपण वेळच्या वेळी जाळे वगैरे स्वच्छ करत राहिलो ना तरी डोळ्यांमागून हात आडून राहूनच जातात थोडेफार एखाद्या ठिकाणी, आणि ते अचानक आपल्याला दिसतं की अरे घरात जाळं तयार झालेलं आहे असं. तर आठवड्यातून एकदा मी शनिवारचा दिवस हा ठरलेलाच आहे की या दिवशी साफसफाई ही घरातली झालीच पाहिजे. तर मग मी शनिवारच्या दिवशी ना पूर्ण घरातले जाडे झरमाटे वगैरे जे काही आहे ना सगळं काही साफ स्वच्छ करून घेते. त्याचबरोबर फॅन म्हणा, दरवाजे आपले, स्लायडिंग विंडो वगैरे जे काही मला क्लीन करायचं असतं ना ते संपूर्ण मी 1 तास ठरवूनच घेतलेलं आहे की काढतेच काढते. विंडो वगैरे स्वच्छ करणं म्हणा आणि दरवाजे वगैरे तर ते 15 ते 3 आठवड्यातून पण एकदा करते तरी चाललं. पण दर आठवड्याला शनिवारी तर मी अशा पद्धतीने घरातले जाळे वगैरे आहेत ना काढूनच घेत असते की जेणेकरून आपल्या घरातली निगेटिव्हिटी जी आहे ना ती बाहेर जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती घरामध्ये येईल म्हणून. तर मानणं न मानणं ते ज्याच्या त्याच्या याचं आहे, मनावरती आहे. पण शनिवारच्या दिवशी कसं आपण संपूर्ण सगळ्या घरामध्ये जर व्यवस्थित साफ स्वच्छता करून घेतली तर मग आपलं घरही साफ स्वच्छ राहतं किंवा दिसायलाही छान वाटतं आणि जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तीही घराच्या बाहेर जाते. तर मग मेन म्हणजे आपले मुख्य द्वार जे आहे ना ते जेवढं आपल्याला चांगलं सुशोभित वगैरे नीटनेटकं स्वच्छ ठेवता येईल ना याचा प्रयत्न आपण केला पाहिजे की प्रवेशद्वारावरती तरी जाडे वगैरे लागलेले नको किंवा व्यवस्थित असं स्वच्छ राहील अशा पद्धतीने. तर मग मी संपूर्ण घरातले जाडे वगैरे जे होते ना ते इथं काढून घेतलेले होते. आणि फॅनवरती सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये धूळ जमा होते किंवा आपले जाळे वगैरे सुद्धा तयार होतात बारीक बारीक. त्याच्यामुळे साफ स्वच्छ करत राहिले तर तेही व्यवस्थित छान आणि चांगले दिसतात. तर मग इतर दिवशीही आपल्याला करायचंच आहे. तर मग हा वार ठरवून घेतलेला असला तर मग आवर्जून आपलं लक्षात राहतं किंवा आपण करतोच ते काम. तर म्हणून मग वेळात वेळ काढून अगदी जास्त काही उशीर न लागता आपल्याला 1 तासामध्ये संपूर्ण घर जे आहे ना ते चकाचक होऊन जातं. आणि आठवडाभर म्हणा किंवा 15 दिवस तरी आपल्याला घराच्या कानाकोपरा बघायची गरज पडत नाही. एकदम स्वच्छ आणि क्लीन होऊन जातं. झुंबरवरती सुद्धा डिझाईन वगैरे असल्यामुळे ना जाळे वगैरे याच्यावरती पण तयार होतात आणि अचानकच आपलं म्हणजे असं लक्ष नसतं, पण कधीतरी एखाद्या वेळेस आपलं लक्ष जातं. त्यावेळेस मात्र नको त्यावेळेला आपलं लक्ष जाऊन तिथे जाळे वगैरे आपल्याला दिसतात. तर वेळच्या वेळी जर आपण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लीन करत राहिलो, स्वच्छ करत राहिलो तर आपलं घरही छान आणि स्वच्छ असतं आणि घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ना ती तयार होत असते. तर म्हणून मग मी वेळच्या वेळी वेळात वेळ काढून शनिवारच्या दिवशी ही सगळी कामं जी आहे ना ती करूनच घेते. बाल्कनीमध्येही बऱ्याच प्रकारे, कारण मोकळं वातावरण असलं ना तिथे जास्त प्रमाणामध्ये धूळ वगैरे जमा होते, धूळ येते बाहेरून आणि धूळ असल्यामुळे मग जाळे वगैरे तयार होतात. तर अशा पद्धतीने मग मी संपूर्ण जाळे वगैरे जे आहे ना हॉल माझा संपूर्ण 15 मिनिटातच सगळं काही आवरून झालेलं होतं. आणि त्यानंतर मग मी बेडरूममधलं आवरायला घेतलेलं होतं. आता सध्या मुलींना सुट्ट्याही आहेत त्याच्यामुळे धावपळ जरा कमी आहे. नाही तर मग स्कूल वगैरे असली ना तर सकाळी लवकर सुरुवात करून मग ही सगळी कामं मला आटोपून घ्यावी लागतात. कारण शनिवारच्या दिवशी जरा जास्त माझी धावपळ चालू असते. कारण 10पर्यंत वेदूची स्कूल सुटते, सिद्धीचा क्लास 10ला सुटतो, परत दुपारी हाफ डे वगैरे असतो ना स्कूललाही. त्याच्यामुळे दिवसभर जरा जास्त चक्रा ज्या आहेत त्या माराव्या लागतात. तर फॅनवरती पण कुठून म्हणजे जितक्या जास्त प्रमाणामध्ये फॅन जो यूज होईल ना त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये धूळ किंवा जाडे वगैरे असे तयार होतात आणि तेही वेळच्या वेळी स्वच्छ करून घेणं ही खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर असं हॉल वगैरे झाल्यानंतर मग संपूर्ण बेडरूमची जी काही जाडे झरमटे वगैरे होते ना
तर ते संपूर्ण सगळं काही आवरून झालेलं होतं माझं. आणि त्यानंतर मग हे जे सोफा कवर आहे तुम्हाला सांगितलंच होतं, दिवाळीच्या आधी मी हे ऑनलाईन Meeshoवरून मागवून घेतलेलं होतं. आणि ते मी खास करून म्हणजे सणावारासाठीच मागवलेलं आहे, कारण रोजचं आपण डेलीचं जे वापरतो तेच म्हटलं सणावाराच्या दिवशी पण टाकायचं म्हटलं म्हणजे नवीन जर काहीतरी असलं तर मग सण असल्याचा आपल्यालाही भास होतो, किंवा काहीतरी घरामध्ये चेंजेस म्हणून किंवा नवीन वाटतं म्हणून मग मी हे सोफा कवर जे आहेत ते मागवून घेतलेले होते. खूप छान आणि मस्त क्वालिटी आहे. आता मी यांना काढून धुवून घेणार आहे. आणि जे इतरही दिवशी म्हणजे ज्यावेळेस मी शनिवारी आपली घरातली जी साफसफाई काढते ना, सगळी संपूर्ण झाडे वगैरे स्वच्छ करून घ्यायचं, धूळ पूसपास वगैरे डस्टिंगचं जे काही करून घेते ना, तर त्यावेळेस मग मी सोफा कवर वगैरे पण धुवायला टाकून देते मशीनमध्ये. मग आज म्हटलं हे सोफा कवर जे आहे ते मला चेंजेस करून घ्यायचं होतं, जेणेकरून आता नेक्स्ट टाईम कुठलाही मध्ये सण आला किंवा कोणी पाहुणे वगैरे आले त्यावेळेस टाकायला मला होईल, किंवा ते तसंच तसं राहील म्हणून. तर आता धुवून वगैरे घेणार आहे मी त्याला. आणि आपलं जे आहे रोजचं जे आपण वापरतो ते इथं टाकून घेणार आहे. तर त्यासाठी मग अगोदर काढून घेतला. आणि उशांची जी कवर आहे ती डीमार्टमधून घेतलेली होती, मॅचिंग मला भेटली, त्याच्यासोबत छान दिसली मला, तर घेऊन आलेली. क्वालिटी जरा इतकी खास नाही आहे डीमार्टमधून आणलेल्या याची कुशन कवरची, पण सोफा कवर मात्र 500मध्ये खूप जास्त म्हणजे छान आलेली आहे क्वालिटी. आणि मला सोफ्यावरती पण झालं आणि इकडच्या सोफ्यावरती पण, म्हणजे दोन जे कॉर्नर आहेत ना समोर त्याच्यावरती पण टाकायला म्हणजे खूप मनमोकळं आणि मोठं असं आलेलं आहे ते. आणि एकसारखंच दिलेलं होतं त्यांनी, आपल्याला फक्त मधून नुसतं कट करून घ्यायचं होतं साईज वगैरे आपल्या सोफ्याची बघून, त्या पद्धतीने आपण कट करू शकतो. नाही तर मग अशा पद्धतीने कट केलेले जर असले, हे मी डीमार्टमधून एकच मला हे 550ला पडलेलं आहे, दोन मला म्हणजे 1000 ते 1100 रुपयाला मला हे पडलेलं होतं. मागच्या वर्षीच आणलेलं होतं, 1 वर्ष वापरून झालं आता ते माझं, डेलीच मी तेच वापरत आहे जेव्हापासून घेतले. याची पण क्वालिटी खूप जास्त म्हणजे चांगलीच होती. डीमार्टमध्ये तर क्वालिटी चांगलीच भेटते कुठल्याही वस्तूंची. तर पण ना थोडं अपूर्णच पडतं ते, त्याला थोडंसं 2-3 इंच मोठं राहिलं असतं ना तर बरोबर आरामात झालं असतं. पण असो, 1 वर्ष वापरून झालेलं आहे आणि तरीही अजून मी त्याला अजून 1 वर्ष तरी त्याला मी वापरणारच आहे कसंही करून. आणि छान आहे, अजून चांगलंच दिसतं, इतकं काही जुनं वगैरे वाटत नाही. आणि आताचे जे कवर आहेत ना ते मी न धुताच मी सोफ्यावरती टाकून दिलेले होते. आता धुतल्यानंतर बघू बरं क्वालिटी कशी असते, तर हातानेच धुणार आहे, कारण पहिल्यांदा धुत आहे. आणि मशीनमध्ये कसं थोडंसं प्रॉब्लेम वगैरे होऊ नये काही, म्हणून मग हातानेच ट्राय करून बघेल आणि बघते आता कशा पद्धतीने होतो तर. आणि सोफ्याबद्दल कमेंट होती की सोफा बनवून घेतलेला आहे का तुम्ही आणि कितीला घेतलेला आहे, तर सोफा हा मी बनवूनच घेतलेला होता. हा पूर्ण माझा ना एल टाईपमध्ये सोफा होता, मोठा होता हा सोफा कम बेड आहे. आणि एक दिवाण टाईप म्हणजे त्याला बॉक्स होते आतमध्ये, आणि त्याच्यासोबत हा टिपॉय होता. तर मी हा 10 वर्ष आधी हा सोफा घेतलेला आहे. आणि त्याला मला त्यावेळेस तो ना 34,000मध्ये पडलेला होता, 34,500 रुपयामध्ये आम्ही पूर्ण एल टाईप सोफा आणि हा टिपॉय त्याच्यासोबत. तर आणि सिंगल जर करायला गेलं तर त्यावेळेस मात्र 17,000 ते 18,000ला फक्त सोफा कम बेड अशा पद्धतीचा आता जो आहे ना तसा भेटत होता. पण मला एल टाईप पाहिजे होता. पण आता ह्या घरामध्ये शिफ्टिंग झाल्यापासून ना मला इकडे जागा वगैरे त्याची ॲडजस्ट होत नव्हती. त्या रूममध्ये ना जागेच्या हिशोबाने सगळा संपूर्ण फिक्स असा आम्ही तयार करून घेतलेला होता. पण इकडे ना विंडोच्या साईडने जर ठेवलं तर पूर्ण विंडो अशी झाकली जाईल, म्हणून मग मी काय केलं, तो जो सोफा होता ना त्याला अर्धामध्ये कट करण्याचं ठरवलेलं होतं. पण मी गणपतीला बाहेर गेलेले असल्याने आमच्या घरात जो कार्पेंटर होता ना त्याने सगळा उद्योगच केला म्हणजे. तर त्याने काय केलं, अशा पद्धतीने बॉक्स वगैरे मला बनवून दिले, पण ते मला अजिबात म्हणजे आवडत नाही. पण असो, तरीही बसण्यासाठी वगैरे त्याचा वापर होऊन जातो, किंवा बरेचसं माझं ग्रोसरीचं सामान जे आहे ते ह्याच्यामध्ये मावून जातं. त्याची एक जागा झालेली आहे फक्त, बाकी मला त्याचा काही फायदा नाही आहे. आधीचा जो सोफा होता ना एल टाईप, तो खूप जास्त छान दिसत होता आणि तोच मला फक्त अर्धवट कट करून एल टाईपच सोफा ठेवायचा होता. पण मग त्याने असा उद्योग करून ठेवल्यामुळे मग मला नाईलाज असतो. अशा पद्धतीने त्याने मला 4 जे बॉक्स आहेत ना ते तयार करून घेतलेले आहेत आणि त्याला व्हील्स लावलेले आहेत. तर आपण जी बनवून वस्तू घेतो ना तर ती वस्तू खूप जास्त दिवस टिकते आणि नवीच्या नवी वाटते. अजूनही सोफा तसाच्या तसा आहे, कोणीही म्हणणार नाही की 10 वर्ष यूज केलेला आहे किंवा काही.
असो, घरातली संपूर्ण साफसफाई वगैरे झाली, झाडू वगैरे मारून झाला, फॅन वगैरे पुसून घेतले. आता हे दिवाळीचं तोरण तुमचं काढून झालं आहे किंवा नाही काय माहिती, काढून झालं असेल तर. माझं काढून झालेलं नव्हतं. आता म्हटलं ते काढून घ्यावं, कारण सुकलेली फुलं दारामध्ये लावायची नसतात. त्याला पटकन काढून घ्यायचं, 4-5 दिवसामध्ये काढून घेतलं तरी पण चालतात, जोवरती चांगली दिसतात तोपर्यंत. मग आता म्हटलं फुलं हार जो आहे ना, सगळं तोरण ते सुकलेलं होतं, तर ते मग इथे मला काढून घ्यायचं होतं. तर ते अगोदर काढून घेतलं बाहेरचं पुसायच्या आधी. मेन दरवाजा जो होता ना तो पुसून घ्यायचा होता, तर त्याच्या आधी ते तोरण वगैरे काढून घेतलं. बऱ्याच वेळेला ना आपण दरवाजावरती तोरण लावून देतो आणि आपलं लक्षच नसतं, किंवा ज्या वेळेस आपल्याला लक्षात येतं ना त्यावेळेस मात्र आपण काहीतरी कामामध्ये असतो आणि नंतर काढू असं म्हणून जर ते राहिलं तर मग ते तसंच राहून जातं. पण सुकलेली फुलं ही जी आहेत ना, म्हणजे चांगलीच नसतात दारावरती ठेवलेली. त्याच्यामुळे वेळच्या वेळी जे तोरण आहे ना, जोपर्यंत ते छान दिसत आहे, चांगलं दिसत आहे तोपर्यंतच ठेवायचं, आणि सुकलेलं वाटायला लागलं ना तर लगोलग मात्र ते काढून घ्यायचं, वेळात वेळ काढून, आणि आपलं निर्माल्य वगैरे आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. तर बाहेरचंही आवरून झालं, मेन दरवाजा वगैरे पुसून झाला, आणि त्यानंतर मग स्लायडिंग विंडो वगैरे पुसायच्या राहिलेल्या होत्या. तर लादी वगैरे सगळं संपूर्ण पुसायच्या अगोदर म्हटलं विंडो वगैरे ज्या आहेत त्या क्लीन करून घेऊयात. आणि एका दिवसामध्येच संपूर्ण सपाटा जर कामांचा मारून झाला, थोडाफार लोड येतो, 1-1.5 तास आपला जातो त्या गोष्टींमध्ये. पण मग आपल्याला आठवडाभर 15 दिवस काही मग बघायची गरज पडत नाही, किंवा त्या गोष्टींकडे वारंवार मग आपलं परत माझं हे काम राहिलेलं आहे, ते काम राहिलेलं आहे, ह्या गोष्टींमध्ये आपलं मनही गुंतत नाही आणि आपलं जरा रिलॅक्स राहतो आठवडाभर. तर एकदाच जर अशा पद्धतीने आपली संपूर्ण कामं जी आहेत ती करून घेतली, वेळ काढून किंवा ठरवून घेतलं. मी तर सांगते, 1 दिवस अगोदरच माझं ठरवून झालेलं असतं की उद्या मला काय कुठलं काम करून घ्यायचं आहे आणि किती वेळामध्ये करून घ्यायचं आहे. ज्या दिवशी मात्र माझं ठरलेलं असलं की ह्या दिवशी सकाळी मला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, त्या दिवशी मात्र मी ते काम करूनच घेते, आणि मग नंतरच दुसऱ्या कामांना जे आहे ते सुरुवात करेल. कारण ठरलेलं काम जर आपल्या वेळेवर झालं ना तर संपूर्ण नियोजन आपलं दिवसभराचं व्यवस्थित जातं. नाही तर मग आपण हे करू का ते करू हे जर करत राहिलो तर मात्र मग आपलं पण प्लॅनिंग जे आहे ते व्यवस्थित होत नाही, किंवा कामाचे नियोजनच होत नाही, आणि हे करू ते करू मध्ये आपली संपूर्ण कामच जी आहेत ना ती राहून जातात. आणि थोड्या थोड्या जबाबदाऱ्या जर घरामधल्या व्यक्तींना, छोट्या मोठ्यांना छोट्या छोट्या जबाबदाऱ्या जर देत राहिलो तर मग आपलंही काम हलकं होत राहतं. तशा जबाबदाऱ्या मी या दोघींना देतच असते. आज वेदू मॅडमला देवपूजा करायला सांगितलेली होती सकाळी, आणि शिवाय झाडू मारणं वगैरे ही कामं मी छोटी मोठी त्या दोघींना सांगत असते, किंवा आपली चहा वगैरे झालेली असली, 2-3 भांडी असली तेवढी मात्र क्लीन करायला सांगते, जेणेकरून थोडं का होईना करायची सवय पडते मुलांना, आणि आपल्यावरही कामाचा लोड येत नाही, किंवा आपणही सगळंच करत राहिलो तर मग आपल्यालाही थकवा येतो. त्यामुळे ज्या वेळेस अशा पद्धतीने काही काम वगैरे काढलेलं असलं तर त्यावेळेस तर मग आवर्जूनच सांगते. पण डेलीसुद्धा मी त्यांना छोटं मोठं काम जे आहे ना ते लावत असते. सतत आपण एकटंच करून काही वेळेला ना आपलीही चिडचिड होऊन जाते, आणि खूप जास्त स्वच्छता वगैरे ठेवायची सवय ज्या व्यक्तीला असली ना त्या व्यक्तीला जर थोडाफार घरामध्ये पसारा वगैरे दिसला तर त्या व्यक्तीची मात्र चिडचिड मात्र नक्कीच होते. त्यामुळे थोडं थोडं का होईना घरातल्या छोटी मोठी कामांना आपण थोडीफार मदत घेतलीच पाहिजे. तर मग मी या दोघींना इतर नाही, पण काही जेवढी काही कामं असली ना म्हणजे जे त्यांना जमेल किंवा त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशा पद्धतीची कामं मी त्यांना लावत असते. आज वेदूने देवपूजा वगैरे केली, आणि मग त्यानंतर सिद्धीला हे सगळं काही आता इतकं अस्ताव्यस्त झालेलं होतं सामान, याच्यातलं ड्रॉवरमधलं सगळं, तिला म्हटलं संपूर्ण सगळं व्यवस्थित असं रचून घे. तुलाही 2-3 दिवस आता सुट्ट्या आहेत, तोपर्यंत बाकीची कामं झाली तर मग पुढचा जो वेळ आहे तो माझाही रिलॅक्स जाईल, आणि बघून म्हणजे मलाही चांगलं वाटेल. तर असं तिला हे सगळं संपूर्ण जे काही आता, कारण सणवार असल्यामुळे ना कपड्यांचाही पसारा होऊन जातो, परत हे सगळं सामान त्या दोघींचंच असतं, हे काढ ते काढ, आपणही त्याच्यातलं यूज करतोच म्हणा, पण तरीही मग ते आवरायला सिद्धी मात्र हे सगळं काम ना अगदी व्यवस्थित करते. तिला संपूर्ण फक्त तिच्याकडे वेळ पाहिजे, वेळ असला आणि तिला
म्हणजे त्या गोष्टीची आठवण जर करून दिली आज, तर ती स्वतःहूनच लागलेली होती. मी काही तिला सांगितलेलं नव्हतं, पण संपूर्ण एकदम मस्त छान पद्धतीने तिनं आवरून घेतलेलं होतं. असं आता माझं 1 ते 1.5 तासामध्ये संपूर्ण घर अशा पद्धतीने इतकं छान आणि मस्त क्लीन करून झालेलं होतं ना, आता आठवडाभर मला काही टेन्शन नाही आहे. आणि बऱ्याच ताईंचा जो आहे ना आराम वगैरेही करून झालेला आहे. आता दिवाळीला म्हणजे झाले तरी 8-10 दिवस झाले, तर दिवाळी वगैरे संपल्यानंतर आरामही झाला असेल, माहेरीही जाऊन आल्या असतील आणि माहेरावरून आल्यानंतर जी काही थोडाफार पसारा वगैरे झालाच असेल. त्याच्यामुळे म्हटलं थोडंफार का होईना मोटिवेशन आपण व्हिडिओच्या माध्यमातून ताईंना देऊया, की जेणेकरून घरातली दिवाळीनंतरची जी साफसफाई आहे ती होऊन जाईल ह्या हिशोबाने. आणि आज सोफा कवर वगैरे सगळं काही मी ना हातानेच धुवून घेतलं आणि कपडेही सुद्धा माझे आज खूप जास्त होते, तर सगळं काही हातानेच वॉश करून घेतलेलं होतं. आणि सोफा कवर कसं नवीन असल्यामुळे आणि मशीनमध्ये जास्त म्हटलं खराब वगैरे होईल, त्यामुळे हलक्या हाताने अगदी धुवून घेऊया. अगोदर बघूया की क्वालिटी वगैरे धुतल्यानंतर मऊ होतं किंवा कसं राहतं, त्याच्यामुळे मग मी हे सगळं संपूर्ण आता हातानेच धुवून घ्यायचा निर्णय घेतलेला होता. आणि कपडे वगैरेही वॉश करून झालेले होते, फक्त स्पिनला मशीनमध्ये टाकले आणि काही नाही, छान झालेला आहे, निघालेला आहे सोफा कवर. कपडा वगैरे पण धुतल्यानंतरही काही नरम वगैरे झाला नाही, मस्त आहे. असो ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. माहेराहून परत आलेल्या माहेरवाशिनी ताईंना थोडंफार तरी कामाचा उत्साह जो आहे तो आलेलाच असेल, मोटिवेशन मिळालंच असेल व्हिडिओच्या माध्यमातून, अशी अपेक्षा करते. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर खरंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. तर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.